आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? छान आहेत ना? आपला कार्यक्रम बघते ना नेहमी आवर्जून. काय सांगते, खूप आवडतोय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. मंडळी, तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. प्रिय सुजाता, आज तू या जगात नाहीस, परंतु आमच्या हृदयात कायम राहशील. तू नेहमी मला वेळात वेळ काढून फोन करायची, पण मला त्यावेळी तुझ्या वेळेची किंमत कळाली नाही. मी तुझी तळमळ समजू शकले नाही. मंडळी, एकदा माझी मैत्रीण आणि तिची आई मला भेटली. ती मैत्रीण तिच्या आईला सांगत होती की आई, तिकडच्या घरात ना, म्हणजे तिच्या सासरी सगळे तिखट खातात, काय करू? तेव्हा आईने सल्ला दिला की काही नाही बाळा, अगं दही खात जा, साखर खात जा, जेणेकरून असं काहीतरी खात जा की तो तिखटपणा निघून जाईल. तेव्हा माझ्या एक लक्षात आलं. मी काकूंना विचारलं की काकू, तुम्ही हा सल्ला दिलाय, तुम्हाला हा सल्ला कोणी दिला? त्या काकू म्हणाल्या, माझ्या आईने. माझ्या एक लक्षात आलं की बायकांची एक पिढी दुसऱ्या पिढीला असेच हिताचे सल्ले देत असतात आणि म्हणूनच ते कुटुंब टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजच्या भागामध्ये सुद्धा आपण धमाल मजा मस्ती करणार आहोत, अर्थातच खेळ खेळणार आहोत. जे खेळ खेळून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप छान, खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, पण छान वाटते ताई. ताई, कसं वाटते आज या 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन? मला तर वाटतं की मी किलबिलमध्ये एकदा सहभागी झाले होते, वयवर्ष 8 होतं. त्याच्यानंतर एवढे लाईट वगैरे चकमक कधीच नव्हते. आणि आत्ता वयाच्या 60व्या वर्षी पाय लटलट होत आहेत, पण मी उभी राहिली आहे माझ्या सख्यांसाठी. वर्ष 60. अजिबात वाटत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. 6 वर्षाची मुलगीच वाटते जणू. कशी लगेच ताई लाजतात ना, क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई, कशी आहेस? बरी. बरी आहे. भाऊजी कसे आहेत? भाऊजी पण बरे आहेत. अगं बाई, केवढी लाजते ती, मागच फिरते. ताई, इथं बघ की जरा. भाऊजी काय नावाने हाक मारतात तुला? हा, लवकर लवकर. हा, शालन. शालन. ओके, बरं, ठीक आहे, हरकत नाही. वा, खूप छान. आणि आता आपण या खेळाला सुरुवात करूया, पहिल्या खेळाला. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हसली ती फसली. हा, ते खेळाचं नाव काय? शालन ताई, सांग की खेळाचं नाव काय आपल्या? हा, भाऊजी बघणार आहेत. हा, नुसते आल्या धरणं हसतेच आहे. हा, ओके, व्हेरी गुड. हा, हसले फसले. पट्टी. हा, ताई, खेळाचं नाव सांग बरं. हसली ती नाही, फसली. मी कसं केलं? हा, हसली ती फसली. मग मागं कशाला फिरते? अशी समोरच राहा, चेहरा दिसू दे. हा, पण मी पुन्हा एकदा दाखवतो. हा, खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे असं करायचंय. हा, हसली ती फसली. हसली ती फसली. असे 2 व्हेरिएशन. रेडी? हसली ती फसली. हसली ती फसली. ठीक आहे बाई, हसली ती फसली. ओके. हा, आणि जी 6 वर्षाची मुलगी इथे आलेली आहे, तिला आपण विचारूया. हा, आय एम द प्रिन्सिपल ऑफ सनलाईट इंग्लिश मीडियम स्कूल. सर, क्या बात आहे. सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका, त्या सुद्धा इथे आज सहभागी झालेल्या आहेत. पण ताई, खरंच सांगतो, अजिबात 60 वर्षाचं तुम्ही वाटत नाही, एक लहान मुलगीच वाटते. आणि ही जी एनर्जी आहे, हा जो उत्साह आहे ना, हा खरंच आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारे असतात. ताई, आपल्या जसं खेळाचं नाव मी घेतलं तसं एकदा नाव होऊन जाऊ दे खेळाचं. खेळाचं नाव घेण्यापेक्षा मला वाटते एक वयाला अनुसरून मी एक नाव घेऊ इच्छिते. अच्छा.
विद्येचं माहेरघर आहे पुणे. हा. विद्येचं माहेरघर आहे पुणे आणि सनलाईट शाळेच्या ज्ञानामध्ये काहीच नाही उणे. क्या बात है. आता खेळाचं नाव. हसली ती फसली. ए बा. क्या बात है. चला, खेळाचं नाव तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे आणि शिट्टी पण कळलेली आहे. हा, आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय, पण जागेवरतीच तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. ठीक आहे, सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला तुझे क्या बात कप्पाली है, very good. लाटीला. तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. अरे बापरे. अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला. क्या बात है, व्हेरी गुड. काय सांगते. हो का. क्या बात आहे, व्हेरी गुड. स्टॅच्यू स्टॅच्यू. बघूया आता पुण्यात ते ताई ज्या बाद होणार आहे. नमस्कार. आताही तू असते, तू बाद झाली, तू समोर बसू शकते. ओके, ताई कसं वाटतं, सहभागी होऊन कसं वाटते इथे. ताई 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 बोल ना ग ताई. ताई बोल ना, झालेली आहे ताई. ए ताई. काय रे, अजिबात नाही. हसली ती फसली ताई, तू बाद झाली, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. ताई, ती एक नृत्याची स्टेप असायला पाहिजे होती आणि नजर खाली नाही तर सरळ असायला पाहिजे होती, त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहे. सो सॉरी, तू बसू शकते. अरे बापरे, इथं लक्षच गेलं नाही. मिस कॉल ताई, तू बाद झालेली आहेस, बसू शकतेस. ताई तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. तुमचं 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. आपण त्याआधी पत्र मनातलं जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जी महत्त्वाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहायचे आणि तुमच्या भावना सगळ्या ज्या आहेत त्या पत्रामध्ये उतरवायच्या आहेत. ओके ताई, तर मी तुम्हाला एक एक पत्र देणार आहे. ओके, सगळ्यात मी आधी ह्या ताईंना विचारणार आहे की ताई, तू कोणाला पत्र लिहिलेस? मी पत्र लिहिलंय ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना. वा, बरं, Thank you. स्वामींनाच पत्र लिहावंसं का वाटतंय तुला? म्हणजे आता सगळं काही स्वामीच आहेत, त्याच्यामुळे त्यांना मी पत्र लिहिलेलं आहे. अच्छा ताई, मी विनंती करतो की तू पत्र वाचून हो दाखवायचं. हो, नक्की. श्री स्वामी समर्थ.
स्वामी राया, कोरोनामध्ये तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तुमचं जे वाक्य आहे ना, मैं गया नहीं अभी जिंदा हूँ, हे वाक्य प्रत्येक वेळी सेवा करताना आणि प्रत्येक अनुभवातनं जाणवतं. आई, वडील, भाऊ, बहीण आणि सर्व सख्यांचं सर्व नातं तुम्ही पार पाडता. माझे स्वामी आजोबा, स्वामींचरणी माझी एकच प्रार्थना आहे की ह्या जीवनानंतर सुद्धा स्वामींची सेवा माझ्या म्हणजे मरणानंतर पण स्वामींची सेवा जे काही असेल पुढचं त्याच्यामध्ये स्वामी सेवा आयुष्यात राहावी. वा, नक्कीच. आणि अर्थातच स्वामी ब्रह्मांड नायक आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी आधीच माहीत असतात. आणि अर्थातच जेव्हा तुम्ही अगदी मनापासून स्वामींवरती भक्ती करता तेव्हा ते त्याची प्रचिती आपल्याला देतच असतात वेळोवेळी आणि क्षणोक्षणी. आणि प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींचा अनुभव येतो. जो सेवेकरी स्वामींच्या सेवेत जातो त्याला स्वामी बिना अनुभवाचं ठेवतच नाहीत. प्रत्येकाला स्वामींचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई, खूप छान पत्र लिहिलेस तू स्वामींना. आणि आता आपण ह्या ताईंना विचारणार आहोत. ताई, तू कोणाला पत्र लिहिलेस? मी माझ्या बहिणीला पत्र लिहिलेलं आहे. आणि बहिणीलाच का लिहावंसं वाटतंय? कारण ती आज या जगात नाहीये म्हणून तिला लिहावंसं वाटतं. प्रिय सुजाता, आज तू या जगात नाहीस, परंतु आमच्या हृदयात कायम राहशील. तुझ्या आठवणी काय म्हणून नाहीत आमच्यासोबत. मला आजही आठवतं की दोघी मिळून खेळत होतो, मिळून शाळेत जात होतो, मिळूनच बागडत होतो. आपली प्रत्येक वस्तू ही एकसारखी असायची म्हणून आपल्याला घरी ओळखत असत. तू नेहमी मला वेळात वेळ काढून फोन करायची, पण मला त्यावेळी तुझ्या वेळेची किंमत कळाली नाही. आणि आज अशी वेळ आली आहे की प्रयत्न केला तरी तुझ्याशी बोलू शकत नाहीये. अशी आम्हाला अर्ध्यावर सोडून का गेलीस. आणि मी तुला धन्यवाद करू इच्छिते की तू जाता जाता प्रत्येकाच्या भावना कशा जपायच्या आणि प्रत्येकाविषयी आदर कसा ठेवायचा. व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला बोलणे, त्याच्याविषयी व्यवस्थित, त्याच्याबरोबर व्यवस्थित राहणे हे शिकवलंस. आणि सॉरी की मी तुझी तळमळ समजू शकले नाही. ताई, मला कल्पना आहे की तुम्हाला काय त्रास होतोय ते, पण आज ह्या पत्राद्वारे तुमच्या भावना तुमच्या ताईंपर्यंत नक्कीच पोचतील आणि तिचं लक्ष आहे तुमच्यावरती. ती ज्यावेळेस होती त्यावेळेस तिची किंमत कळाली नाही. ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस तिची किंमत कळाली आणि तिच्यामुळं असं झालं की प्रत्येक व्यक्तीची किंमत कळाली. आणि मी त्यावेळेसपासून ठरवलं की प्रत्येकाला आहे तोपर्यंत, मग तो वैरी असो किंवा दुश्मन, किती जरी त्याने तिरस्कार केला तरी त्याला 4 शब्द बोलायचे. कारण का, माणूस वाईट गोष्टीची जशी आठवण येऊन म्हणजे जास्त आठवण होती तसे चांगल्या गोष्टीची कधीच होत नाही. त्यामुळे मी ठरवलं की प्रत्येकाला बोलणे म्हणजे जेवढं होईल तेवढं बोलणे, जेवढं माझ्याच्याने होतं तेवढं त्याला प्रयत्न करणे, ही गोष्ट मला तिनं शिकवली. त्याबद्दल तिचे धन्यवाद मनापासून. नक्कीच ताई. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचणार आहेत. मला खरं तर मी सांगू का, म्हणजे मला आज मी इतका खरं तर भावूक झालेलो आहे. मी 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाचा खरंच इतका ऋणी आहे किंवा सर मराठीचा इतका ऋणी आहे ना की त्या निमित्ताने ना मला इतक्या सगळ्या भावना अनुभवायला मिळत आहेत या पत्राद्वारे. कारण कसं असतं ना की आपलं आयुष्य हे एक क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर असलेल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण किती जणांबरोबर अबोला धरणार आहोत आणि किती जणांबरोबर आपण आपल्या मनातल्या इच्छा किंवा आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्तच करणार नाही आहोत. आणि ते आत्ताच करायचं आहे. नंतर काय होतं ना, ती भावना व्यक्त केली नाही आणि समजा दुर्दैवाने ती व्यक्ती आपल्यापासून लांब निघून गेली किंवा या जगातून निघून गेली का, मग त्या आयुष्यभर त्याची सल आपल्याला टोचत राहते की कदाचित त्यावेळेला जर आपण आपल्या मनातली गोष्ट व्यक्त केली असती तर आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या असत्या आणि त्याच्यामुळे कदाचित ते नातं अजून घट्ट झालं असतं आणि तो अबोला दूर झाला असता. हो की नाही? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र हे जे आहे ना हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या मनातल्या पत्रासाठी झालं पाहिजे आणि या 5 ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि या मनातल्या पत्रानंतर आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. तुमचं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आणि शुभेच्छा सुद्धा.
कारण तुमच्यापैकीच आता 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळाकडे. ठीक आहे. बरं, या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, अरे हे ए, बुहा, बुहा. हा, खेळाचं नाव सासर माहेर, सासर माहेर, बुवा. ब्रुआ. हा खेळ असा आहे की आपण लहानपणापासून तळ्यात मळ्यात हा खेळ खेळत आलेलो आहे. हा फक्त इथे आपण नाव बदललेलं आहे, सासर आणि माहेर. तुम्ही आता सासरी उभे आहात, हा हे आता माहेर आहे. ओके, माहेर म्हणत तर माहेरी उडी मारायची आहे, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. ठीक आहे. ओके, जी ताई चुकेल ती ताई बाद. ओके, चला तर मग सुरू करूया. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. शाबाश, दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. ओके, बसू शकता. आणि आता एक ताई बाद होणार आहे. कोण आहे ताई ती आपण बघूया. ओके, रेडी. हा, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. हा, सासर, सासर. आधी ही ताई बाद झालेली आहे. ताई तू बाद झालेली आहे, त्याच्यामुळे ताई तू बसू शकते. आणि अर्चनाताई आणि रंजनाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही गेलेल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची प्राणी. जोरदार टाळ्या. ताई, तुला कसं वाटतंय? मस्त, म्हणजे खूप मस्त, सांगू नाही शकत. क हो की नाही? खूप आनंद आहे. बरं, किती वर्ष झाली ताई लग्नाला? माझ्या 12. 12. हो. एक उखाणा होऊन जाऊ दे पटकन. पटकन एक उखाणा मस्त खणखणीत समोर. हा, तळ्याच्या पलीकडे कासरणीचं घर, तळ्याच्या पलीकडे कासरणीचं घर. सासूबाई म्हणते बांगड्या भर, ननंदबाई म्हणते थोड्याच भर. अविनाशराव बोलतात काय भरायचे ते भर, माझ्या जीवावर आईश कर. क्या बात है. हो हो ताई, पटकन एक उखाणा होऊन जाऊ दे पटकन. हा, पुण्यातल्या तुळशीबागेत रामाचं मंदिर. मंदिरात होता कलश, कलशात होतं केशर पाणी. 16 सख्यांच्या कार्यक्रमा दिवशी बापूसाहेबांचं नाव घेते हुकुमाची राणी. हो हो, क्या बात है. व्हेरी गुड, मस्त. आणि आता ह्या सुंदर अशा उखाण्यानंतर आपण तितकाच सुंदर आणि मजेशीर खेळ खेळणार आहोत. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्यासमोर प्लॅस्टिकची बाटली आहे आणि 5 स्ट्रॉ आहेत. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने एका वेळी एक स्ट्रॉ घेऊन तो बाटलीमध्ये टाकायचा. पण हा खेळ इतका सोपा नाहीये. ओके, हे स्ट्रॉ कशा पद्धतीने बाटलीत टाकायचे ते मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 म्हटल्यानंतर हात मागे आणि एका वेळी एकच हात वापरायचे, एका वेळी एकच स्ट्रॉ उचलायचे आणि स्ट्रॉ असा न टाकता असा धरायचा. असं टाकायचंय बाटलीमध्ये. ओके, रेडी. हा, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने सगळे स्ट्रॉ बाटलीत टाकेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे, सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते 1 2 3 म्हटल्यानंतर. 1 2 3. समोर बघायचे, समोर बघायचे. हा, बापूसाहेब बघा. हा हा, नीट लक्ष द्या. हा, लवकर. हा, व्हेरी गुड. ठीक आहे, सावकाश. हा, शाबाश शाबाश. काय सावकाश. हा हा, पुन्हा 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 लवकर. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश. तो आतमध्ये गालामध्ये चेहऱ्याने आतमध्ये टाकायचे, चेहऱ्याने आतमध्ये.
चेहऱ्याने आतमध्ये. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. येणार 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 ताई, लवकर समोर बघ समोर बघ. हा हा, लवकर लवकर. चला, चेहऱ्याने आतमध्ये टाकायचंय. चेहऱ्याने आतमध्ये. हा, व्हेरी गुड. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. समोर समोर आणि समोर लक्ष. समोरच्या कॅमेऱ्यात बघ. कॅमेऱ्यात बघ. येणार येणार येणार. हा हा हा. पाऊट तसं करायचंय बघ. असं आहे बघ. हा, ते पाय. हा पाऊट आहे. अरे बापरे. हा, ओके व्हेरी गुड. हा, लवकर लवकर लवकर. एकदम जोरदार टाळ्या होत जाऊ देत. आणि अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ठरलेली आहे अर्चनाताई आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे रंजनाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रंजनाताई, खूप खूप अभिनंदन. तू उपविजेती ठरलेली आहेस 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतं ताई, उपविजेती झाली? खूप छान. इथपर्यंत आले हेच खूप छान वाटतं. खूप छान वाटतं की नाही? बरं ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो भाऊजींना द्यायची आहे हो. आणि त्यांना सांगायचंय हा. हा घ्या कप आणि बसा. गप्प बसायच्या आधीच ते गप्प बसतात. एक मिनिट. गप्प बसायच्या आधीच ते गप्प बसतात गप्प म्हणजे काय? बसतात. मी बोलायला म्हणजे चान्सच देत नाही. ते शांतच राहतात. बिचारे रे भाऊजी. हरकत नाही. बाताई, खूप छान. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे अर्चनाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. अर्चनाताई, कसं वाटते हुकमाची राणी झालीस तू? खूप छान वाटतंय कारण की मला वाटलं नव्हतं. मी झालेली आहे हुकुमाची राणी फायनली. फायनली झालेली आहे. हो. आणि मी अजूनही एक सांगेल. हा. इतके दिवस हुकूम यांचा होता पण आता माझा हुकूम चालणार आहे. क्या बात आहे. बरं बरं, मग असा काय हुकूम सोडणार आहेस तू? सगळंच काय सगळं? आम्हाला एक तरी हुकूम सांग. इच आणि एव्हरी म्हणजे मी म्हणेल तेच माझाच हुकूम. भाऊजी म्हणणार आहेत कशाला पाठवलं मी हिला हुकमाची राणी व्हायला. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. अर्चनाताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस आणि खरंच खूप छान वाटतंय. तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आणि जे हसड आहे ना ते बघून खरंच खूप छान वाटते. माझी अपेक्षा असते की हाच आनंद आणि हेच हास्य माझ्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे आणि त्यासाठीच हा 16 सख्यांचा कार्यक्रम घेऊन मी येत असतो. या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिमच्या हक्काचा 16 सख्यांचा.